निश्चित स्पष्टता येईल. कारण जरी सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत, ती निरीक्षणं अध्यक्ष महोदय त्यांचं त्यावरती काय भाष्य म्हणजे त्यांच्यापुढे कुठला पुरावा आहे? कारण विधिमंडळाच्या पटलावरती देखील काही गोष्टी आहेत. आपल्याला कल्पना असेल, की आपण वृत्तपत्रातून देखील वाचलं होतं, की अध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडून शिवसेना या पक्षाची घटनेची प्रत मागून घेतली. त्याचा देखील त्यांना अभ्यास करावा लागेल. परंतु निवडणूक आयोगाने अमुक निर्णय दिला आहे म्हणून मी तो निर्णय देतो असं म्हणता येणार नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा तो निर्णय बाजूला ठेवलाय आणि सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलंय की अध्यक्षांनी हे विचार केला पाहिजे. त्यांच्या समोर येणाऱ्या इन्क्वायरीमध्ये, चौकशीमध्ये हे ठरवायला लागेल. परंतु दुसरा महत्वाचा भाग म्हणजे की आमदारांची अपात्रता. जिथून ही आमदारांची अपात्रता सुरू झाली, त्या 16 आमदारांच्या अपात्रतेपासून सुरुवात झाली आहे. आता अध्यक्ष महोदय हा पहिल्यांदा 16 आमदारांच्या ग्रुप बद्दल डिसाईड करतात का काउंटर्स एकमेकांनी विरोधात केलेले आहेत त्याचं ते डिसाईड करतात. पण साधारणपणे मला असं वाटतं की ज्या वेळेला अध्यक्षांनी या सगळ्या पिटिशनची एकत्रित सुनावणी घेतली आणि वेगवेगळे ग्रुप्स पाडलेले आहेत, त्याचा अर्थ त्यांना निर्णय वेगवेगळा द्यायचा आहे. परंतु आज ते फक्त ऑपरेटिव्ह पार्ट घोषित करतील असं स्पष्टता दिसते. परंतु ज्या उद्देशाकरता हे 10वं परिशिष्ट स्थापित झालं होतं, आयाराम गयाराम ही प्रवृत्ती थांबवण्याकरता आणि आयाराम गयाराम थांबवण्याकरता 10वं परिशिष्ट ज्या वेळेला कायद्या घटनेमध्ये आणण्यात आलं, त्यावेळेला 2/3 जर आमदार दुसऱ्या पक्षात विलीन होत असतील तर त्यांची अपात्रता होत नाही. आता ही चमत्कारिक परिस्थिती आहे. म्हणजे याला अपवाद करण्यात आलेला आहे. 10व्या परिशिष्टामध्येच ही मेक मारून ठेवलेली आहे. आणि म्हणून आजही माझ्या मते 10वं परिशिष्ट हे फुलप्रूफ नाही, पूर्ण बळकट नाही. आणि म्हणून एखादा कोणी भांडवलदार निवडून आला आणि त्याने आपल्या पैशाच्या जोरावरती काही वेळेला सगळ्या विधिमंडळांना आपल्याकडे जोरावरती करून घेतलं तर काय परिस्थिती होईल ती. आणि म्हणून 10वं परिशिष्ट बळकट करण्याकरता महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयापुढे ही चांगली संधी होती की संसदेला काही मार्गदर्शक सूचना करून 10वं परिशिष्ट कशा रीतीने बळकट करता येईल याबद्दल मला अपेक्षा होती. अर्थात त्याला वेळ लागला असता आणि कायदा हा संसदेला करावा लागतो, त्यामुळे कदाचित सर्वोच्च न्यायालयाने त्यावरती भाष्य केलं नसावं.